नमस्कार. आज आपल्याला एक काल UPSCच्या निकाल लागले आणि आता फेसबुकला ह्याला त्याची माहिती भेटली. कुणी एस टी महामंडळातले, कुणी काम करणारे सर्वसामान्य लोकांचे पोरं UPSC पास केले, त्यांची रँक यायला. तर जेवढ्या पोरांनी अचीव केले त्यांच्या सगळ्यासाठी धन्यवाद. त्यांना खूप खूप शुभेच्छा. पण आज मला जी वेगळी माहिती द्यायची त्याचं एक कारण सांगतो मी. कारण माझी मॅट्रिक 1983ला झाली. 1983. तर 80 ते 2000पर्यंतचा काळ पैसेवालाचा काळ होता, वशिलेवालाचा काळ होता. मग त्याच्याकडं पैसा, त्याचा वशिला, त्याचं पोरगं ढबी असलं तर ते चांगल्या पद्धतीत, जेवढा मोठा पैसा, जेवढा मोठा वशिला, तेवढा मोठा अधिकारी. हे मी डोळ्याने बघितलेले. ज्यांच्याकडे मुलगा हुशार आहे, पैसा नाही, ते आज घरीच आहे. तर आज इंटरनेटमुळं किंवा ऑनलाईनमुळं आज एवढा फायदा झाला की सर्वसामान्य जे पोरं कलेक्टर, IPS अधिकारी झालेच नसते. कारण त्यांच्याकडे ते पहिला काळ जर असतात तर आज झालेच नसते आणि त्यांच्या वाट्याला पण येऊन दिलं नसतं यांच्या लोकांनी. तर त्याचा फायदा एक असा झाला की सर्वसामान्याचे पोरं आज मेहनत करून त्या पोस्टवर अचीव करायला. तर आमच्या काळात आम्हाला शिक्षण तुम्ही किती हुशार आहेत ह्याला महत्त्व नव्हतं. तुमच्याकडे पैसा किती आणि तुम्ही पैसे किती देऊ शकता आणि तुम्ही तुमचा वशिला केवढा आहे त्याच्यावरती अवलंबून असायचं. मध्यंतरी एक 10वीच्या नंतर D.Edचा काळ असा आला. D.Ed करायला. त्या पिरियडमध्ये 10वीवर D.Edला लागायचं. हे मी जवळून अनुभवलेलं आहे. कारण त्या पिरियडमध्ये वशिला असायचा की बाबा आपल्या पोराला D.Ed करायचं. मग 10वीची परीक्षा झाली की पेपर कुठं गेले त्याच्या मागं काही लोकांनी जाऊन पैशावाल्यांनी मग ती लिंक असायची. तेव्हापासून हे जे सुळसुळाट चालू होता. तर मग ते मार्क वाढवून आणणे, ते D.Edला नंबर लावणे आणि D.Ed होणे, हे अशा गोष्टी व्हायच्या त्यात. कारण ते सर्वसामान्याकडे पैसा नसत. मग कोण असेल ते पैशावाल्याचं काम असेल. ही रिअल परिस्थिती. तर आज मुलाला खर्च, तर शिक्षणाचा खर्च वाढलाच. पण आज खर्च वाढला तरी पण आज मुलाला कुठलाही पैसा रुपया न देता नोकरी लागायला आहेत. आणि त्या बी त्यांच्या हिमतीवर, मेहनतीवर आणि त्यांच्या क्वालिटीवर. तर तसा पिरियड जर असता तर कलेक्टरची ही खूप मोठी पोस्ट आहे. करोडो रुपये देऊन बी ती पोस्ट भेटली नसती गोरगरिबाच्या लेकराला. तर त्याचा फायदा असा झाला की इंटरनेटमुळं ह्या सगळ्या गोष्टी. तर इंटरनेटमुळं किंवा तंत्रज्ञान आल्यामुळं त्याचा खूप फायदा झाला आणि सर्वसामान्याच्या मुलांना त्याचा फायदा झालेला आहे. हे प्रकाशाने सांगावं लागेल. आमच्या काळात टायमाला किती हुशार असला त्याला महत्त्व नव्हतं. तुमची हे कुठऱ्यासंग किती हे आणि तुमच्याकडे पैसा किती त्याच्यावर तुमच्या पोस्ट ठरल्या जायचे. मग त्या पिरियडमध्ये जमिनी बी असायच्या, सगळ्या गोष्टी असायच्या आणि शिक्षणाचं एवढं महत्त्वच माहीत नव्हतं. तर तसा एक काळ होता. तर हे मी स्वतः अनुभवलेला काळ आहे. म्हणून आज वाटतं की आज जी पोरं, जे आपले गोरगरिबाचे पोरं लागले, तर खरंच धन्यवाद द्यावा. आणि 2014पासून तर मोदी सरकार आल्यापासून त्यांनी अजून खूप क्रांती केली. त्यात बी हे झालं, त्यांना बी त्यांनी जे आपल्या भारतामध्ये व्यवस्था उभं केली त्याला बी धन्यवादच दिले पाहिजे. तर अशा पद्धतीने ह्या मी जवळून अनुभवलेला काळ आणि आताचा काळ, तर खरंच आजचे दिन आलेच म्हणू लागतील. कारण गोरगरिबाचे पोरं त्या कंडिशनमध्ये असते तर मी चॅलेंज देऊन सांगतो लागलेच नसते. आज करोडो रुपये घेऊन बसलेत, पण डॉक्टरचं पोरगं डॉक्टर व्हायना, इंजिनियरचं इंजिनियर व्हायना, मास्तरचं मास्तर पोरगं व्हायना. का व्हायना? तर ती सिस्टीम बंद पडली. म्हणून ह्या इंटरनेटला, ह्या सिस्टीमला धन्यवाद दिले पाहिजे. धन्यवाद.